नवी मुंबई से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानी मनसे ने मराठी भाषा को लेकर एक नया अभियान शुरू किया है। इस अभियान के तहत शहर के ऑटो रिक्शाओं पर खास स्टिकर लगाए जा रहे हैं। इन स्टिकर्स पर लिखा है, मैं मराठी बोलता हूँ, मुझे मराठी समझती है, मेरी रिक्शा में बैठिए। मनसे का ये कदम मराठी भाषा को बढ़ावा देने के उद्देश्य से उठाया गया है। इस पूरे आंदोलन का नेतृत्व मनसे नेता गजानन कर रहे हैं। बताया जा रहा है कि राज्य सरकार द्वारा हाल ही में एक कानून लाया गया है, जिसके तहत रिक्शा चालकों के लिए मराठी बोलना अनिवार्य किया गया है। हालांकि इस फैसले से कुछ नेताओं द्वारा विरोध भी किया जा रहा है। मनसे इस मुद्दे पर पूरी तरह आक्रामक रुख अपनाए हुए हैं। पार्टी का कहना है कि महाराष्ट्र में मराठी भाषा का सम्मान सर्वोपरि है। इसी को ध्यान में रखते हुए रिक्शा चालकों के बीच जागरूकता अभियान चलाया जा रहा है। गजानन ने इस दौरान विरोध करने वाले नेताओं पर भी निशाना साधा। उन्होंने कहा कि जो लोग मराठी भाषा का विरोध कर रहे हैं, उन्हें राज्य से बाहर कर देना चाहिए। उन्होंने संजय निरुपम, अबू आजमी और कई नेताओं पर भी टिप्पणी की। साथ ही शशांक राव द्वारा विरोध किए जाने पर भी सवाल उठाए गए। मनसे ने इस कानून के लिए प्रताप सरनाईक का स्वागत और अभिनंदन किया है। उन्होंने कहा कि ये कानून मराठी अस्मिता के लिए जरूरी है। रिक्शा चालकों में इस अभियान को लेकर मिश्रित प्रतिक्रिया देखने को मिल रही है। कुछ चालक इसका समर्थन कर रहे हैं तो कुछ असहमत जताए जा रहे हैं। फिलहाल नवी मुंबई में ये मुद्दा चर्चा का केंद्र बना हुआ है। नाही, मला वाटते महाराष्ट्रात मोटर वाहन कायदा आहे आणि या मोटर वाहन कायद्यानुसार तुम्हाला प्रत्येक रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, त्याला रिक्षाचं परमिट असेल किंवा रिक्षा टॅक्सीचा बॅच असेल, याच्यासाठी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे। हा काय काल आजचा आणि उद्याचा निर्णय नाही आहे। वर्षानुवर्ष हा 1988च्या अगोदरपासूनचा मोटर वाहन कायदा आहे, तेव्हापासूनचा हा नियम आहे। प्रताप सरनाईक साहेबांचं अभिनंदन एवढ्यासाठीच की त्यांनी आता हे ठोसपणे राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि याला मला दिसतं की परप्रांतीयातले रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांचा विरोध नाही आहे। भैयांचा ठेका घेतलेला ठेकेदार, मग ते संजय निरुपम असेल नाहीतर इतर कोणी असेल, हेच फक्त विरोध करताना दिसत आहे। अनेक परप्रांतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकसुद्धा आमच्याकडे येत आहेत आणि मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि या माझ्या रिक्षात बसा, अशा स्टिकर त्यांनी स्वतःच्या रिक्षावरती लावून घेतलेले आहेत। त्यामुळे मला हे सांगणं आहे प्रत्येक रिक्षा चालक, टॅक्सी चालकाला की आपण भाषावर प्रांतरचना झालेली आहे। प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेचा मान ठेवणं आणि तुम्ही जर इथे नोकरी धंद्याला येत आहे, तुम्ही तुमचं कुटुंब घेऊन येत आहे, तुमची मुलं बाळं इथे आहेत, एक सुरक्षित वातावरण महाराष्ट्र तुम्हाला देत आहे, तर त्याची मातृभाषा मराठी शिकायला, वाचायला आणि बोलायला मला वाटतं कुणालाही अडचण नसावी, एवढाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न आजच्या आमच्या माध्यमातून आम्ही करतो। हो, मला कळत नाही, शशांक राव ज्यांच्या वडिलांना इथे मोठी युनियनचे ते मोठे युनियन नेते होते, जॉर्ज फर्नांडिसांपासून ते शरद रावांपर्यंत एक मोठी परंपरा कामगार नेते, जे अशावेळी शशांक रावांनी या गोष्टीला विरोध करणं म्हणजे खूपच मोठा विपर्यास दिसतोय। सदावर्ते नावाचं एक बेडूक आहेच इथे बोलायला, तर मला वाटतं हे मराठी भैये जे आहेत थोडक्यात, यांनीसुद्धा विरोध करणं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं जातं याचा शोध मला वाटतं आता मराठी माणसाने घ्यायला पाहिजे। ही लढाई आहे मराठीच्या बद्दलची आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभागी होणं महत्त्वाचं आहे। मला वाटतं आता एकनाथ शिंदे साहेबांनी याचा योग्य तो विचार केला पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा हे संजय निरुपम आणि अबू आझमीसारखी जी मंडळी आहेत यांनाच महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे, तरच अशा पद्धतीने बोलण्याची हिंमत या महाराष्ट्रामध्ये संजय निरुपमसारखे फडतूस माणसं करू शकणार। महाराजांपासूनचा इतिहास आपल्याला आहे, फितुरांची मोठी परंपरा आपल्याला आहे, त्यामुळे हे मराठी भाषेचे फितूर आपल्या आजूबाजूला वावरताना अनेकदा दिसतात। मराठी माणसा, तुझ्यासाठी योग्य ती वेळ आहे असे आपले फितूर हे आता ठेचून काढले पाहिजे आणि मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्व पक्षातल्या सर्व लोकांनी एकत्र येण्याची ही योग्य वेळ आहे।